इराण इस्रायल युद्धाचे पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या किचनसह लग्नाच्या मांडवापर्यंत पोहोचले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात ऐन लग्नसराईच्या हंगामात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. यामुळे पुढील 2 महिन्यातील तब्बल 10 ते 12 हजार लग्न सोहळे संकटात सापडले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की गॅस अभावी केटरर्सनी घेतलेल्या ऑर्डर्स रद्द करण्यास सुरुवात केल्याने वधूवरांच्या कुटुंबासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरात एप्रिल आणि मे महिन्यात लग्नाचे जवळपास 30 मुहूर्त आहेत. एका मुहूर्ताला जवळपास 500 याप्रमाणे एकूण 12,000 लग्नांची तयारी पूर्ण झाली होती. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती गेल्या 4 दिवसात 400 रुपयांची वाढ होऊन तो 1600 रुपयांवर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे काळ्या बाजारात एका सिलेंडरसाठी 5,000 रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे शहरातील 450 नोंदणीकृत केटरर्स हतबल झाले असून जवळपास 45,000 कामगारांच्या रोजगारावरही टांगती तलवार निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 450 ते 500 दरम्यान केटरिंगची व्यवस्था देणारी लोक आहेत. आणि मुहूर्ताच्या जर तारखा म्हणलं एप्रिल आणि मे मध्ये किमान एप्रिलमध्ये 15 आणि मे मध्ये 15 अशा 30 मुहूर्ताच्या तारखा आहेत. साधारणतः पिंपरी चिंचवडमध्ये 500 लग्न एका मुहूर्ताच्या तारखेला होत असतील. म्हणजे साधारणतः असे 30 मुहूर्त निघाले. 15,000 पैकी जरी धरले तरी 10 ते 12,000 लग्न या पिंपरी चिंचवड शहरात 2 महिन्यात होणार आहेत. आता ते सगळेजण या गॅस सिलेंडर अभावी थांबावं लागणार त्यांना. ते सिलेंडर नाही ते लग्न नाही. त्यांचाच प्रश्न जसा कोरोनामध्ये आला तर आता जवळजवळ नाही म्हणलं तर प्रत्येक केटरिंगवाल्याकडे 100 लोक कामाला असतात. आज 400-450 केटरिंग म्हणजे 25,000च्या आसपास रोजगार आहे. आणि बरं जो माणूस एक कामाला येतो त्याच्या घरी कुटुंब आहे 3-4 जण. म्हणजे असं जर बघितलं तर खूप मोठी संख्या वाढेल याची. जे आमच्याकडे रोजगार म्हणून जे कामाला येणारी जी मंडळी आहेत की पुरी लाटाला लेडीज असतात आमच्या मागता भगिनी, जेंट्स वेटरमध्ये येतात. या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा म्हणजे सिलेंडरसाठी एवढा मोठा खोळंबा होईल असं कधी मी म्हणजे विचार पण नव्हता केला या गोष्टीचा की सिलेंडर बंद होतील. हो मग 100% जर का मला आहे त्या रेटमध्ये सिलेंडर मिळाले तर काही प्रॉब्लेम नाही. पण सिलेंडरची जर का रेट मला जास्त वाढून मिळणार असेल तर मला प्रत्येक डिश मागे 10%, 20% काय जसं मला गॅस मिळेल तसा रेट त्या डिशला लागणार आहे. असं माझं नाव अण्णा कुदळे, LG केटर्स म्हणून आहे माझं. आणि पिंपरी चिंचवड शहरात केटरिंग असोसिएशनचं मी अध्यक्ष आहे. व्यावसायिक गॅस सहज उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक केटरर्सनी घेतलेल्या ऑर्डर्स रद्द करायला सुरुवात केली आहे. काही केटरर्सनी तर वधूवरांच्या कुटुंबियांना याबाबत निरोप देण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना लग्न सोहळा पुढे ढकलण्याचा विचार करावा लागतोय. लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबांमध्ये यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. लग्नासाठी हॉल, डेकोरेशन, वाजंत्री यांसारख्या अनेक गोष्टींची आगाऊ बुकिंग केलेली असते. मात्र केटरिंग व्यवस्था कोलमडल्यास संपूर्ण विवाह समारंभाचं नियोजन विस्कळीत होण्याची भीती आहे. त्यामुळे आता लग्न पुढे ढकलावं लागेल का अशी चिंता अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. हो निश्चितच. आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज शहरामध्ये जे कार्यालयाला भाडे जास्त असतात तर आळंदीमध्ये कमी प्रमाणामध्ये भाडे आणि गोरगरिबांची इथं लग्न लागतात. इथं आमची छोटी छोटी मंगल कार्यालय असतात. त्यामुळं कसं होतं की लोक अर्थ करण्याच्या दृष्टीने आळंदीमध्ये येतात आणि आमच्याकडं लग्न बुकिंग करतात. साधारण आता या मार्च-एप्रिलमधलं जे बुकिंग आहे मेमधलं हे साधारण डिसेंबर-जानेवारीमध्ये होत असतं. आमच्या रकमा जरी छोट्या असल्या तरी लोकांना जेवण घालणं हा महत्त्वाचा मुद्दा आहेच आहे. पण आज अशी परिस्थिती युद्धामुळे झाले की आज पैसे असून सिलेंडर मिळत नाही. बरं आता लोकांनी आमच्याकडं ॲडव्हान्स भरल्यामुळे जरी आम्ही त्यांचा ॲडव्हान्स जरी परत दिला तरी ऐनवेळेस आता ज्या तारखा आहेत त्यावेळेस त्या लोकांनी मुलामुलीची लग्न करायची कुठं, लोकांना बोलवलेलं असतं. बरं आमच्याकडं जर गॅस उपलब्ध नसेल तर मग आम्ही जेवण बनवायचं कसं. आता HP सारखी कंपनी आम्हाला सांगते की कुठल्या प्रकारचं तुटवडा नाही, पण प्रत्यक्षात मात्र सिलेंडर मिळतच नाही. बरं कमर्शियल सिलेंडरही नाही, छोटेही नाही. समजा एखाद्या अडचणीच्या प्रसंगी घरगुती जरी वापरायचं आपण ठरवलं तरीही ते उपलब्ध नसल्यामुळं मग लोकांनी जेवायचं कुठं. बरं आता काय पूर्वीसारखं चूल राहिलेली नाही, लाकडांवर स्वयंपाक राहिलेला नाही. बरं घालायचे म्हणले तरी त्याच्यासाठी पेस नसते कार्यालयामध्ये. इतक्या वर्ष संपूर्ण गॅसवर अवलंबून असल्यामुळं त्याचं प्रयोजन कोणत्याही मंगल कार्यालयाने केलं.
काही केटरर्स गॅसची जुळवाजुळव करण्यासाठी अधिक पैसे मोजत आहेत. मात्र यामुळे त्यांच्या खर्चात मोठी वाढ होत असल्यानं ते प्रति थाळीमागं 10 ते 20% दरवाढ करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लग्न समारंभातील मेजवानीचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम वधूवरांच्या कुटुंबियांच्या खिशावर होणार आहे. शहरात सुमारे 450 केटरर्स कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अंदाजे 45,000 कामगार काम करतात. गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर केटरर्सना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तसंच हजारो कामगारांच्या रोजगारावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पिंपरी चिंचवड.